बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता, तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे महत्त्वाचे. माणसं कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही. ज्यावेळी तुमचं रागावणं आणि तुमच्या दुखावलेल्या असल्याचा फरक ज्याला समजतो तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो, तोच खरा आपला. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ज्या घरातील व्यक्ती एकमेकांच्या मतांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो. ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका. माणुसकी कमी होत चाललीये, तेवढी फक्त जपायला शिका. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. माणसांचे हे प्रेम व सहानुभूती इतकी उत्कट असते की माणसाला मरतानासुद्धा निर्जीव उशीचा आधार चालत नाही, तर त्याला थरथरणाऱ्या मांडीचा आधार डोक्याखाली लागतो. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमीच मनावर ओझं बनते. इच्छा असूनही न व्यक्त होण्याचा अभिनय जास्त अवघड. आयुष्याच्या खडतर प्रवासात आईवडिलांची साथ असेल तर आयुष्य अधिक सुखकर होतं. गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे चरित्र सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्यामुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते. जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही. एखादी छोटीशी चूक ही तुमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देऊ शकते. म्हणूनच सुरुवातीपासूनच आपल्या जीवनाप्रती गंभीर राहा. शेळी काहीतरी म्हणाली म्हणून वाघ बेचैन होतो का? कुणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं कळायला हवं. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव
अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते. ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं. आपटण्यातही किती मजा असते, ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं. संपण्यातही मोठं समाधान असतं, ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं. कर्तृत्वाच्या शेवटीही सुंदर असू शकतो, ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारेच जेवतात. जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. चुका होत जातील, तुम्ही सुधारत जा. वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावूक होण्यात काहीच अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना. परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावे, जिथं जावं त्याचं सोनं करून यावं. अनुभवाने सिंहालासुद्धा शांत राहायला शिकवले, कारण गर्जना करून कोणीही शिकार करू शकत नाही. अनुभव हेच सांगतो, गमावल्यानंतर विचार येतो की वेळ, व्यक्ती आणि संबंध किती लाख मोलाचे होते. श्री स्वामी समर्थ.